हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. हा एक झटपट व्लॉग आहे. आज मी ट्रॅव्हल करून मुंबईच्या बाहेर आली आहे आणि कार्यक्रमासाठी रेडी झाली आहे. तर ट्रॅव्हलमध्ये आलेला एक उत्तम अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे, म्हणजे डीजी यात्रा हे जे ॲप आहे त्याविषयी मी आधी ऐकलं होतं. ऑक्टोबरमध्ये जेव्हा मी यूएसला गेले तेव्हा मी ते डाउनलोडही केलं होतं, पण काहीतरी घोळ झाला आणि मी ते वापरलं नाही. आज पहाटे मी 3:45च्या दरम्यान मुंबई एअरपोर्टला होते, T2ला म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि तिथे प्रत्येक गेटवर वेड्यासारखी गर्दी होती. म्हणजे मला असं वाटतं, मला ज्या गेटनी आत जायचं होतं तिथे एक 60 एक लोक किंवा 50 असतील, थोडे कमी असतील. तर एवढी माणसं होती लाईनमध्ये. तर मी वेळेवर जाऊन सुद्धा मला असं वाटलं की या लाईनीत मी जर उभी राहिले तर संपलीये मी पोचीन की नाही आतमध्ये. याच कारणासाठी लोकांना खूप अजून म्हणजे 3 तासापेक्षाही लवकर 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 एअरपोर्टवर जावं लागतंय. ही मुंबईत परिस्थिती आहे, बाहेरची मला माहित नाही. तर मी क्यू मध्ये असताना मला असं दिसलं की पलीकडनं खूप पटपट माणसं जात आहेत. आणि मग मी शोधलं की हे काय फर्स्ट क्लास किंवा बिझनेस क्लास वगैरे आहे का. आपण आपली साधी इकॉनॉमी क्लास माणसं ना, त्यामुळे मी बघत होते. तर इकडे तिकडे बघितलं आणि मला एक स्टँडी दिसली ज्याच्यावर डीजी यात्रा लिहिलं होतं. त्यामुळे तिथून डीजी यात्रावाले लोक चालले होते. मी पटपट क्यू मध्ये असतानाच डाउनलोड केलं, आधार कार्ड व्हेरिफिकेशन वगैरे झालं आणि हे सगळं खूप फास्ट झालं. आणि त्याच्यानंतर माझा बोर्डिंग पास अपलोड होत नव्हता. तर मला असं वाटलं की आता एवढं मोकळं, आणि मोकळं म्हणजे तिथे क्यूच नव्हता, काही कोणीच नव्हतं. 1-2 माणसं जी गेली त्यांना मी बघितलं, दॅट्स इट. तर तिथे एक डीजी यात्राचे स्टाफ पण होत्या ताई. त्यांना मी रिक्वेस्ट केली की ऐका ना, मला घाई आहे, तर माझं हे बोर्डिंग पास अपलोड होत नाहीये, तर मला जरा सांगाल का. तर त्यांनी खूप प्रेमाने मला मदत केली आणि हे PDF अपलोड होत नाहीये, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, जो मी ऑलरेडी काढलेला होता. मग त्या म्हणाल्या की हे असं 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 असं, आणि झालं अपलोड. आणि मग मी हुश झालं. ही सगळी तोपर्यंत मी साधारण थोडीशी पुढे आले होते, 40-30 पर्यंत आले असेल कदाचित. आणि मग मी त्या लाईनीत गेले आणि त्याच्यावरचं स्कॅन करायला म्हणून परत मोबाईल काढला. तर त्यांनी मला सांगितलं की नाही नाही, मोबाईल नाही, आता फेस स्कॅनिंग होणार. त्यामुळे फेस रेकग्निशन स्कॅनिंग होतं. मी नुसतं बघितलं फेस रेकग्निशन, अर्थात त्या ॲपवर, आता ते मी तुम्हाला नंतर सांगते. सो फेस रेकग्निशन करून मी आत गेले. त्याच्यानंतर मला चेक इन करायचं नव्हतं, त्यामुळे सामान आत टाकायचं नव्हतं. त्यामुळे मी लवकर लवकर पुढे गेले. आणि अजून एक गेट असतं, तिथे पण आपल्याला बोर्डिंग पास दाखवावा लागतो. तिथेही त्यांनी बघितलं की मी डीजी यात्रा ओपन केलेलं आहे, त्यामुळे तिथेही त्यांनी मला एका वेगळ्या साईडनी पाठवलं, जिथे पुन्हा एकदा फेस रेकग्निशन होतं. त्यामुळे तिथूनही मी पटकन गेले. त्याच्या पुढे सिक्युरिटी मध्ये मात्र भरपूर लाईन होती, पण मला आता मोह पडला की हे काहीतरी मज्जा आहे. मी लाईनीत गेले आणि परत मागे आले आणि तिथल्या माणसांना विचारलं की डीजी यात्रासाठी इथे काही आहे का, हा क्यू पास करून मी जाऊ शकते का. तर ते म्हणाले नाही, इथे तुम्हाला लाईनीत उभं राहावं लागेल. त्यामुळे ठीक आहे, तिथे मला लाईनीत उभं राहावं लागलं. पण मी अनेक इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडिओ बघितले होते या डीजी यात्राविषयी, पण मी हा अनुभव पहिल्यांदा घेतला आणि मला असं वाटलं की मला तुम्हाला सांगायला हवं. त्यामुळे हा आनंद मी शेअर करतेय. तर डीजी यात्रा सगळ्यांनी डाउनलोड करा. अर्थात मी औरंगाबादमध्ये असल्यामुळे जाण्याच्या परतीच्या प्रवासाचं मी जेव्हा बोर्डिंग पास अपलोड करायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की या एअरपोर्टवर अजून कार्यरत नाहीये डीजी यात्रा. त्यामुळे उलट मला तुम्हीच सांगा, जर अनुभव घेतलात तर, की इतर मुख्य एअरपोर्ट्सवर डीजी यात्रा सुरू झालंय का. मे बी पुण्यात, नागपूरला, अशा काही मेन ठिकाणी डीजी यात्रा सुरू झालंय का. पण मुंबई एअरपोर्ट आपण सगळेच वापरतो इंटरनॅशनलसाठी किंवा डोमेस्टिकसाठी. तर त्याच्यासाठी प्लीज प्लीज डीजी यात्रा डाउनलोड करा. अतिशय सोपा ॲप आहे. आपला चेहरा त्याच्यावर असतो. मी स्क्रीनशॉट शेअरच करते. तर चेहरा ते म्हणजे फोटो काढतो आपणच, तो तिथे व्हेरीफाईड होतो. आधार कार्ड व्हेरीफाईड होतं आणि मोबाईल नंबरवर OTP येतो. या साध्या गोष्टी होतात ज्याची आपल्याला आता सवय आहे. आणि हे सगळं झालं की डीजी यात्रा इज रेडी. पुढच्या वेळेला परत तुम्ही तुमचं बोर्डिंग पास त्याच्यावर अपलोड करायचा आहे. आणि मी ॲपवर चेक केलं तर त्याच्यावर हॉटेल बुकिंग आहेत, कॅब बुकिंग आहे, आणि पण त्याच्यात नवीन गोष्टी येत आहेत असंही मी बघितलं की पासपोर्ट किंवा याच्यासाठी घडणाऱ्या गोष्टी, तर त्या सगळ्या येत आहेत.
तर त्या सुरू होतीलच. पण मुंबई एअरपोर्टला हा फार सुखद अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही जे लोक ट्रॅव्हल करत असाल त्यांनी प्लीज प्लीज डीजी यात्रा डाउनलोड करा. आणि जे ऑलरेडी डीजी यात्रा वापरतात त्यांनी तुमचा अनुभव कमेंट करून शेअर करा. आणि इतर शहरांमधलंही तुम्ही मला सांगा की इथे काही ही सोय सुरू झाली आहे का. आणि हा पटपट व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि तुम्हाला जे काही वाटलं ते तुम्ही नेहमी कमेंट करताच आणि मी सगळ्यांना रिप्लाय करत असते. त्यामुळे कमेंटवर गप्पा मारूया. डीजी यात्रा.